आजाराबद्दल जनजागृती रॅली कैलास आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेचे लाईफलाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज पनवेल व डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल, इंडस्ट्रियल टाउन आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल एड्स सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी कळंबोली येथे तर 3 डिसेंबर 2025 रोजी पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन केले। सदर कार्यक्रमासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। त्यावेळी लाईफलाईन हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर प्रकाश पाटील, डायरेक्टर डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर अभितेज म्हस्के, डॉक्टर केतकी पाटील म्हस्के, डॉक्टर अजिंक्य पाटील व डॉक्टर जानवी पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे अध्यक्ष रोटरियन श्री निलेश पोटे, सेक्रेटरी रोटियन ॲडव्होकेट हितेश राजपूत, पूर्व अध्यक्ष रोटियन श्री VC म्हात्रे, पूर्व अध्यक्ष रोटियन श्री कल्पेश परमार, पूर्व अध्यक्ष रोटियन श्री चारुदत्त भगत, रोटियन श्री संजय जैन, रोटियन श्री तुषार तटकरी, रोटियन सौ कल्पना नागावकर, रोटियन सौ बसंती जैन, रोटियन ॲडव्होकेट दीपाली वोरा, केदार भगत, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ, लाईफलाईन हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गौरी शिवानी, श्री महेंद्र उरणकर, श्री राजेश भूषण व लाईफलाईन हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते। मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर व इतर मान्यवरांसमोर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी HIV आणि एड्स आजाराबद्दल जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले। आमदार प्रशांतदादा ठाकूर व डॉक्टर प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शनापर भाषण केले। माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी रॅलीचे उद्घाटन केले। त्यानंतर रॅली लाईफलाईन हॉस्पिटलमधून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग लाईन आणि जय भारत नाका मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचली। तेथे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले। तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इटकरे, डॉक्टर राठोड, समुपदेशक श्री विकास कोमपले व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते। नंतर रॅली पनवेल महानगरपालिका सावरकर चौक, UPSC गावदेवी मंदिरामार्गे लाईफलाईन हॉस्पिटल येथे पोहोचून तेथे त्या रॅलीचा समारोप करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदारांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जयश्री पाटील यांचे आभार मानले व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या कार्यक्रमाला नर्सिंगच्या प्राचार्य डॉक्टर सुपर्णा सुनील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यास शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांचे सहकार्य होते।